हॅलो फ्रेंड्स, एम-पी-एस-सी रूरल आयडिया चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये संविधानाची काही वैशिष्ट्ये बघितली. आता आपण त्यापुढील काही वैशिष्ट्ये बघणार आहोत. त्याच्या पहिले जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती बटनावरील बोट ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बघा, पुढचं जे उद्दिष्ट संविधानाचं जे वैशिष्ट्य आहे ना, ते आहे द्विगृही कायदेमंडळ, बाय कॅमेरल लेजिस्लेचर. बघा, आपलं भारताचं केंद्रीय कायदेमंडळ जे आहे ना, दोन गृहापासून बनलेलं आहे. एक गृह आहे लोकसभा आणि दुसरं गृह आहे राज्यसभा. भारताने जे आहे ते संघराज्य शासन व्यवस्था स्वीकार केला आहे. बघा, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. भारताने संघराज्य शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. बार प्रश्न विचारला जातो यावरती. तर दोन गृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं आहे राज्यसभा. आता हे लोकसभा जे गृह आहे हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. तर घटक राज्य सरकारांना केंद्रात प्रतिनिधित्व देण्यासाठी एक स्वतंत्र सभागृह निर्माण करण्याची गरज होती. त्यासाठी राज्यसभेची निर्मिती केली. राज्यांना स्वतंत्र केंद्रात प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यसभेची निर्मिती केली गेली. लोकसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करतं, तर राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतं. एवढंच नाही, तर राज्यसभेमध्ये 12 तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्याची तरतुदी संविधानामध्ये केलेली आहे. हे 12 व्यक्तींचे तज्ज्ञ व्यक्ती त्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. बघा, भारतातील काही घटक राज्यांच्या कायदेमंडळामध्ये दुसरे सभागृह आहे. बघा, भारतातील सगळ्या घटक राज्यांमध्ये द्विगृही कायदेमंडळ नाही. एक विधान परिषद आणि काही विधानसभा आणि विधान परिषद असे फक्त काही मोजके 5-6 राज्ये त्यामध्येच आहे. बाकीचे राज्य एक सदनी सभागृह आहेत. बघा, आंध्र प्रदेश, तेलंगणा. बघा, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे राज्य बाहेर निघालेलं आहे म्हणून लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. तर बिहार, उत्तर प्रदेश, UP बिहार म्हणतो आपण, आणि कर्नाटक, महाराष्ट्र हे जे राज्य आहेत ह्या राज्यांमध्ये द्विगृही सभागृह आहे. पण बघा, जम्मू काश्मीरमध्ये पण द्विगृही सभागृह होते, परंतु आता त्यामध्ये जम्मू काश्मीरचे 2 भाग करून त्याचे 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. आणि यामध्ये आंध्र प्रदेशचा पण लक्षात ठेवण्यासारखं आहे की आंध्र प्रदेश राज्याने सुद्धा तेथील विधान परिषद रद्द करण्याची शिफारस केंद्राकडे केलेली आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र. संविधानामध्ये अशी तरतूद आहे की कोणत्याही राज्याला दुसरे सभागृह निर्माण करण्याचा किंवा अस्तित्वात असलेले दुसरे सभागृह बरखास्त करण्याचा अधिकार आहे. बघा, संविधानात अशी तरतूद आहे की जे काही राज्य आहे ते जिथली जी विधानसभा आहे त्या विधानसभेला असा अधिकार आहे, एक तर त्यांना विधान परिषद ती स्थापन पण करू शकतात आणि अस्तित्वात असले जे विधानसभा आहे ते बरखास्त करण्याचा अधिकारसुद्धा सरकारला असतो. आता पुढचं जे फीचर आहे बघा, ते लिखित व सर्वात मोठी राज्यघटना. बघा, रिटन अँड लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे. भारताची जी राज्यघटना आहे ही सगळ्यात मोठी राज्यघटना आहे जगामध्ये. तर त्याच्यामध्ये बघा अनेक तरतुदी आहेत, अनेक तांत्रिक बाबींचा त्यामध्ये उल्लेख केला आहे. त्या मूलभूत अधिकारांविषयी माहिती आहे, मूलभूत कर्तव्यांविषयी माहिती आहे, तसेच मार्गदर्शक तत्वांविषयीची माहिती आहे, केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांचा तपशील आहे, भाषेबाबतच्या तरतुदींचा समावेश आहे, आणीबाणीच्या तरतुदींचा समावेश आहे. यामुळे हे किती विस्तृत आहे यावरून आपण अंदाज करू शकतो. पुढचं फीचर आहे ते बघा, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. बघा, फंडामेंटल राईट्स. संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. बघा, 2ऱ्या भागामध्ये
नागरिकत्वाचं हे दिलेलं आहे 3ऱ्या भागात मूलभूत हक्क आणि 4थ्या भागात मार्गदर्शक तत्वे। नागरिकत्व हे कलम 5 ते 11 मध्ये, मूलभूत हक्क हे कलम 12 ते 35 मध्ये, तर मार्गदर्शक तत्वे हे कलम 36 ते 51 मध्ये आणि मूलभूत कर्तव्य जे आहे ते मूलभूत कर्तव्य हे कलम 51 मध्ये आहे। बघा, मूलभूत कर्तव्याचा उल्लेख कशामध्ये आहे? संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे या हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवलेली आहे। कोणीही व्यक्ती मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात दाद मागू शकते। या हक्कांच्या संरक्षणासाठीची स्वतंत्र तरतूद संविधानामध्ये केलेली। बघा, जर आपल्या मूलभूत हक्कावर काही अतिक्रमण झाले तर आपण त्याची सुरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो आणि तशी तरतूदच संविधानामध्ये करून ठेवलेली आहे। त्याच्यानंतरचं राज्य धोरणाचे मार्गदर्शक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट। बघा, संविधान तयार करताना राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेशही संविधानाच्या 4थ्या भागात केला आहे। बघा, आपण इथे बघितलंच आहे। 2ऱ्या भागामध्ये काय बघितलं? नागरिकत्व। 3ऱ्या भागामध्ये काय बघितलं आपण? मूलभूत हक्क आणि 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्व। तर 4थ्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे। मूलभूत हक्क जे असतात ते व्यक्तीच्या विकासासाठी असतात। कशासाठी असतात मूलभूत हक्क? व्यक्तीच्या विकासासाठी। तर जे मार्गदर्शक तत्व असतात ते सामाजिक विकासासाठी असतात। बघा, हे दोघी मुद्दे महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासाठी। मूलभूत हक्क व्यक्तीच्या विकासासाठी, तर मार्गदर्शक तत्वे सामाजिक विकासासाठी असतात। मार्गदर्शक हे सकारात्मक स्वरूपाचे आहेत। बघा, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय अशा 4 प्रकारांमध्ये मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण करता येते। परंतु हे जे 4 तत्व आहेत ते 4 प्रकारांमध्ये यांचं वर्गीकरण केलेले आहे। सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय हे संविधानामध्ये असे त्याचा वेगळा उल्लेख केलेला नाही। फक्त हे सोयीसाठी हे 4 प्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। आता बघा, काही मार्गदर्शक तत्वे सरकारने अंमलात आणली, काहींची अंमलबजावणी चालू आहे। त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर बघा, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले, शिक्षणाचा हक्क दिला गेला, विशिष्ट उत्पन्नाखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण यासारखे मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्यासाठी कार्यक्रम आपले गेले आहेत। आता लोकशाही विकेंद्रीकरणासाठी प्राधान्याने 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली। बघा, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती कशासाठी झाली? तर लोकशाही विकेंद्रीकरणासाठी। बालकल्याण, समाजातील मागास घटकांसाठी तरतुदी ही उदाहरणे देखील मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीची आहेत। आता पुढचं वैशिष्ट्य बघण्या अगोदर एक पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे आपल्याला। बघा, मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे बंधन सरकारवर नाही। त्याचे स्वरूप न्याय निर्णय पात्र नसल्यामुळे त्यांची अंमलबजावणी केली नाही तरी व्यक्ती सरकारविरुद्ध न्यायालयात दाद मागू शकत नाही। मूलभूत हक्कामध्ये काय आहे? जर मूलभूत हक्कावर गदा आली तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जाऊन दाद मागू शकतो, म्हणजेच ते न्यायप्रविष्ट आहे। परंतु मार्गदर्शक तत्वांची जरी अंमलबजावणी सरकारने केली नाही तर आपण सरकार विरुद्ध न्यायालयात जाऊ शकत नाही। म्हणजेच मार्गदर्शक
तत्वे हे न्यायप्रविष्ट नाहीत. आता पुढचं वैशिष्ट्य बघू आपण. संविधानात दुरुस्ती करण्यासाठी तरतुदी. बघा, कलम 368 मध्ये सांगितलेले 68 मध्ये अशीच संविधानाची दुरुस्तीची तरतूद केली आहे. संविधानाची दुरुस्ती ही तीन प्रकारांमध्ये होते. एक साध्या बहुमताने, दुसरी साध्या आणि विशेष बहुमताने, आणि तिसरी जो प्रकार आहे विशेष आणि अर्ध्या घटक राज्यांच्या संमतीने. अशा 3 प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते. पुढच्या काळात न्यायालयाने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय सुद्धा दिलेला आहे. त्यानुसार संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणताही बदल करता येत नाही. या निर्णयामुळे भारताच्या संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये सुरक्षित राहण्याची हमी मिळाली आहे. तर पुढे कोर्टाने काय निर्णय दिला आहे, तर जे संविधानाचं मूलभूत चौकट आहे त्यामध्ये कुठलंही सरकार घटना दुरुस्ती करून बदलू शकत नाही. ते मूलभूत चौकटीला हात लावू शकत नाही. त्यामुळे काय झालं, तर आपल्या या वैशिष्ट्यांना जे आहेत संविधानाची, त्याला एक प्रकारे सुरक्षितता मिळाली. पुढचं वैशिष्ट्य बघा, स्वतंत्र निवडणूक आयोग. कोणती लोकशाही यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे मुक्त आणि न्याय्य निवडणुका होय. निवडणूक मुक्त वातावरणात होण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग असणे अपरिहार्य आहे. व स्वतंत्र निवडणुका होण्यासाठी आयोग आवश्यक आहे. कोणता आयोग? निवडणूक आयोग. कशासाठी? तर इलेक्शन घेण्यासाठी. तर आता बघा, भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद कलम 324 मध्ये केलेली आहे. संविधानातच स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद आहे. कलम कोणतं ते? 324 मध्ये. त्याचं काय काम असतं निवडणूक आयोगाचं? तर मतदार याद्या तयार करणे, निवडणुकीच्या कामावर देखरेख, मार्गदर्शन व नियंत्रण हे अधिकार या निवडणूक आयोगाला असतात. एकच मध्यवर्ती निवडणूक यंत्रणा असून ती एकात्म स्वरूपाची आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्याबरोबर इतर काही निवडणूक आयुक्त असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, मात्र त्यांना काढून टाकण्याचा अधिकार संसदेला आहे. बघा, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर काही आयुक्त असतात, त्यांची नेमणूक तर राष्ट्रपती करतात, परंतु त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही. तो जो अधिकार आहे तो संसदेला आहे. बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधान परिषदांच्या निवडणुका ह्या आयोगाच्या मार्फत घेतल्या जातात. कोणता आयोग? निवडणूक आयोग. आता पुढचं वैशिष्ट्य आहे आणीबाणीविषयक तरतुदी. देशावर कोणताही कठीण प्रसंग आला की त्यामधून बाहेर पडण्यासाठीच्या तरतुदी म्हणजेच आणीबाणीच्या तरतुदी. भारताच्या संविधानात त्याबाबतच्या तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत. 18व्या भागातील भाग कितवा? 18वा. कलम कोणतं? 352 ते 360 या कलमांमध्ये या तरतुदी आढळतात. कलम राष्ट्रीय आणीबाणी जी आहे, राष्ट्रीय आणीबाणी जी असते ती कलम 352 नुसार असते. राज्यातील आणीबाणी जी असते, राज्यातील, तिलाच आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो, ती कलम 356 नुसार असते. तर आर्थिक आणीबाणी ही कलम 360 नुसार लागू होते. राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर राज्य शासन पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येऊ शकते. राष्ट्रीय
च्या प्रसंगी संसद राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. जर देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली तर जे विषय वाटप झालेले आहेत 3 सूच्यांमध्ये, ते राज्याच्या वाट्यावर 66 विषय येतात. त्या विषयांपैकी कुठल्याही विषयावर केंद्र सरकार कायदा करू शकते. आता राष्ट्रपती राजवट हे राज्यामध्ये लागू होते. राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहेच, शिवाय एखाद्या घटक राज्यातील शासन व्यवहार घटनेनुसार चाललेला नसेल तर फक्त त्या घटक राज्यासाठी आणीबाणी घोषित करता येते. एखादे राज्य तिथे जर तिथला कारभार जर संविधानानुसार चालत नसेल आणि तशी जर शिफारस राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे केले असेल तर त्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल संविधानाचे विविध स्रोत, डिफरंट सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बघा, आपण संविधानामध्ये जे काही घेतलेल्या आहेत, कुठल्या देशाकडून कुठले सोर्स आपण घेतलेले आहेत तिथे तक्ता दिलेला आहे बघा स्टेट बोर्डाने. तर आपण कॅनडाकडून आपण आपल्या संविधानामध्ये काय स्वीकारलेलं आहे तर कॅनडाची राज्यघटनेकडून आपण प्रभावशाली केंद्र शासन असलेले संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. काय? प्रभावशाली केंद्र शासन असलेली संघराज्य व्यवस्था. शेषाधिकार केंद्राकडे हा पण आपण कॅनडाच्या राज्यघटनेकडून घेतलं आहे. आता ब्रिटिश संविधानावरून काय घेतलेलं आहे आपण तर कायद्याचे अधिराज्य, संसदीय लोकशाही, सामूहिक जबाबदारीचे तत्व, कायदा निर्मितीची प्रक्रिया आणि सभापती हे पद, एवढ्या गोष्टी आपण ब्रिटिश संविधानामधून आपल्या संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. आता फ्रेंच राज्यघटनेवरून काय घेतलं आहे आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व. आयर्लंडचे संविधान कडून काय घेतलं आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. बघा, हा याच्यावर प्रश्न विचारला जातो. राज्य धोरणाचे मार्गदर्शक कोणाकडून घेतलेले आहे आपण आयर्लंडच्या संविधानाकडून. अमेरिकेच्या राज्यघटनेवरून काय घेतलं आहे मूलभूत हक्क. बघा, याच्यावर बी प्रश्न विचारला जातो. कोणाकडून घेतले आपण अमेरिकन राज्यघटनेवरून. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन याच्यावर पण प्रश्न विचारला जातो न्यायालयीन पुनर्विलोकनावरती. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचे संविधानाकडून काय घेतलेलं आहे आपण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन. हे कोणत्या संविधानावरून घेतले आहे तर ऑस्ट्रेलियाच्या संविधानाकडून. तर मग एक तुम्ही कमेंटमध्ये एक सांगू शकता की मूलभूत कर्तव्ये हे कोणत्या देशाकडून घेतले गेले. हा प्रश्न कंबाईनच्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे मागच्या 1 वर्षा पहिले. तर मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतलेले आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर बघा, ह्या आपल्या संविधानावर 1935चा कायद्याचा बी प्रभाव पडलेला आहे. सरकार व भारतीय नेते यांच्यात प्रदीर्घ वाटाघाटी होऊन 1935मध्ये ब्रिटिश सरकारने एक व्यापक कायदा तयार केला. तो भारत सरकार कायदा 1935 म्हणून ओळखला जातो. राज्य सरकारचे अनेक तपशील ह्या 1935च्या कायद्यातून स्वीकारण्यात आले, कारण आपल्या नेत्यांना मान्य असलेल्या अनेक तपशील या कायद्यात आहे. 1935चा कायदा जेव्हा बनवला गेला तेव्हा आपल्या राष्ट्रीय नेत्यांना जे काही अपेक्षित होते त्यातल्या बहुतांशी गोष्टी ह्या 1935च्या कायद्यात इंग्रजांनी दिलेल्या होत्या. त्यामुळे यातल्याच बऱ्याचशा गोष्टी राज्य सरकारसाठी उचलण्यात आल्या. स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्टे याचा पण संविधानाच्या तरतुदीमध्ये समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर बघा समाज परिवर्तनाच्या चळवळी. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले यांच्यापासून अनेक विचारवंतांनी समाज परिवर्तनाच्या चळवळी चालवल्या आणि 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारणाबरोबरच जातीव्यवस्थेच्या निर्मूलनाचा आदर्श समाजापुढे ठेवला. या चळवळींमधून समानता
आणि बंधुभाव हे आदर्श किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव अनेकांना झाली. स्वातंत्र्याच्या पूर्वकाळामध्ये कोणी सुरुवात केली? महात्मा फुलेंनी समाज परिवर्तनाची. तर 1920व्या शतकामध्ये कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यते विरुद्ध. आणि याचा परिणाम काय झाला? तर समानता आणि बंधुभाव हे आदर्श किती महत्त्वाचे हे लोकांना याची जाणीव झाली. पुढचे महात्मा गांधींच्या विचारांचा सुद्धा प्रभाव आपल्या संविधानावर पडलेला दिसतो. महात्मा गांधींना जे अपेक्षित होते, अहिंसा, शांतता, सर्व धर्मसमभाव इत्यादी बाबींचा स्वीकार संविधानात केलेला आहे. समाजवादाचा सुद्धा प्रभाव आपल्या संविधानावर आहे. 19व्या शतकात युरोपात मार्क्सवादी समाजवाद आणि लोकशाही समाजवाद अशा दोन समाजवादी परंपरा उदयाला आल्या. युरोपात एक मार्क्सवादी समाजवाद आणि दुसरं लोकशाही समाजवाद उदयाला आल्या. आपल्या स्वातंत्र्य चळवळीवर या दोन्हीचा प्रभाव होता. आपली जी स्वातंत्र्य चळवळ होती ती मार्क्सवादी समाजवाद आणि लोकशाही समाजवाद या दोन्हींचा त्या प्रभाव होता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्याय व लोक कल्याण हा शासनाच्या धोरणाचा गाभा असला पाहिजे याविषयी संविधानात आग्रह धरला गेला. तर काय आग्रह धरला गेला? तर न्याय व लोककल्याण ह्या शासनाच्या धोरणाचा गाभा असला पाहिजे. बघा, संविधानाची प्रास्ताविका. आता पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते बघतोय आपण. प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची प्रास्ताविका, त्यालाच इंग्लिशमधून प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. संविधानाच्या सुरुवातीलाच प्रस्तावना म्हणून काही भाग आहे. त्यामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेली मूल्ये उद्धृत केलेली आहेत. तो राज्यघटनेचा गाभा आहे. प्रास्ताविकेला बघा काय काय नाव आहे? नांदी, सरनामा, उद्देशपत्रिका आणि इंग्लिशमधून प्रिॲम्बल. किती? प्रिॲम्बल, प्रास्ताविक आणि नांदी, सरनामा आणि उद्देशपत्रिका. या उद्देशपत्रिकेत काय म्हटलं आहे? आम्ही भारतीय जनता असा उल्लेख केला. यातून भारतीय जनतेने ही राज्यघटना तयार केली असा अर्थ ध्वनित होतो. लोकशाही हे मूल्य भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेले आहे. तसेच स्वातंत्र्य, समता, न्याय यांचाही उल्लेख संविधानाच्या प्रास्ताविकेत. बघा, संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य, समता, मूल्य या तिघांचा समावेश केलेला आहे. समाजातील सामाजिक, आर्थिक व राजकीय विषमता नष्ट करणे हे मुख्य उद्दिष्ट प्रास्ताविकेमध्ये नमूद केलेले आढळते. संपूर्ण प्रास्ताविका पाहता दोन गोष्टींवर भर दिलेला आहे. कोणकोणत्या? कल्याणकारी राज्य आणि दुसरं बंधुत्व किंवा ऐक्य भावना. लोकशाहीमध्ये लोककल्याण अभिप्रेत असते. ते या सरनाम्यातील उद्दिष्टांमध्ये स्पष्ट होते. ह्या बघा, 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली. त्यानुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द सरनाम्यामध्ये बघा, सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. केव्हा? 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला. जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. आता त्याच्यानंतर 1942 घटना दुरुस्तीनुसारच समाजवादी आणि एकात्मता हे शब्द राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आले. म्हणजेच बघा, 42व्या घटना दुरुस्तीनुसार 3 शब्द सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. एक धर्मनिरपेक्षता, दुसरा समाजवाद आणि तिसरा काय? एकात्मता. बघा, त्याच्यानुसार आपण एक तिघी शब्द लक्षात ठेवण्यासाठी एक वाक्य सॅड हा शब्द बनवला. इंग्लिशमधून एस फॉर समाजवादी, ए फॉर एकात्मता आणि डी फॉर धर्मनिरपेक्षता. म्हणजे सॅड जर लक्षात ठेवलं तर आपल्याला हे तिघी शब्द लक्षात राहू शकता. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा
आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.